गेले 1.5-2 महिने प्रत्येक गावागावामध्ये शहरातल्या प्रत्येक गल्लीमध्ये प्रचार करताना खूप उत्साहाचं आणि प्रचंड आनंदाचं वातावरण होतं। सगळ्या ठिकाणी लोकांनी चांगला प्रतिसाद दिला। आज मला खात्री आहे की गेल्या 15 दिवसापासून खऱ्या अर्थानं प्रचाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली। अजितदादा पवार आमचे राष्ट्रीय नेते ते प्रचारामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी अनेक सभा घेतल्या। आम्ही सगळेजण आमचे कुटुंबातले सगळे सदस्य, मी, माझी पत्नी, माझी दोन्ही मुलं, माझी सून, सगळेजण वेगवेगळ्या विभागामध्ये प्रचारामध्ये सहभागी होते, सक्रिय होते आणि एकंदरीत पाहता सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स आज मला ह्या निवडणुकीमध्ये आलेला आहे आणि मला खात्री आहे चांगल्या मताधिक्यानं ही निवडणूक आम्ही सहज जिंकू। दादा, पण प्रचारादरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप झाले, मोठे तुमच्यावर आरोप केले। समोरच्या उमेदवाराकडे विकासाचे मुद्दे सांगण्यासाठी काही नव्हतं, काय काम केलं हे सांगण्यासाठी काही नव्हतं, म्हणून खालच्या पातळीवरचा प्रचार त्यांनी करायचं हे केलं। कसंही करून लोकांचं लक्ष विचलित करणं, प्रचाराचा मुद्दा वेगळ्या पातळीवर नेणं, अशा प्रकारचा त्यांनी अजेंडा केला होता, परंतु लोकांना कळून चुकलेला आहे। राजकीय वातावरण तापलं होतं, दुसरीकडे उन्हाचाही कडाका होता, मात्र तुमच्या शेवटच्या सभेत पाऊस झाला आणि आता पावसाची शक्यता आहे, मतदानाची टक्केवारी घटेल असा अंदाज आहे। खरं म्हणजे कडक उन्हाळा गेले महिना 1.5 महिना आपण सगळ्यांनी अनुभवलाय। प्रचंड ऊन, प्रचंड ताप, अगदी उन्हाळ्यात उष्णतेच्या हवा तापा म्हणजे अतिशय उष्णता मोठ्या प्रमाणात होती, म्हणून त्या पार्श्वभूमीवर पाऊस झाल्यामुळं थोडं थंडीचं वातावरण, थंड वातावरण असल्यामुळं चांगल्या प्रकारे मतदानाची आकडेवारी वाढेल आणि याची मला पूर्ण खात्री आहे। पावसाची शक्यता आहे। खरं म्हणजे पावसाचं तुम्ही हेही पाहिलं की आमच्या चाकणच्या सभेमध्ये धोधो पाऊस असताना सुद्धा आमचे नेते आदरणीय अजितदादा असतील, सुनील तटकरे असतील किंवा बाकी इतर सगळे नेते, आमदार वगैरे सगळे पावसामध्ये भिजून लोकांना मार्गदर्शन केलं। लोकांनी सुद्धा पावसाची तमा न बाळगता अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी थांबून राहिले, भिजलेले असताना सुद्धा। त्यामुळे एक वरुण राजाचा एक चांगला मला शुभ संदेश मिळालेला आहे आणि चांगल्या प्रकारे ते वातावरण निर्माण झालं त्या सभेमुळे। दादा, सगळ्या लोकसभा मतदारसंघात 2दा खासदार होतात, एकदा तुम्हाला पराभव स्वीकारला, पण यावेळेस विजयाची किती खात्री आहे? मी आता आपल्याला सांगितलं की ही माझी 5वी निवडणूक आहे। ह्या निवडणुकीमध्ये मला सर्वाधिक जास्त आत्मविश्वास आणि खात्री आहे की ही निवडणूक मी जिंकणार म्हणजे जिंकणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।